एमओपी त्याचबरोबर पीडीएम पोटॅश या दोन पोटॅश मध्ये काय फरक बघायला मिळतो, त्याचबरोबर आपण कोणतं पिकाला पोटॅश जे आहे तर ते वापरलं पाहिजे आणि ते किती प्रमाणात वापरलं पाहिजे, तर त्याची सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटला जर आपण पोटॅश नाही वापरलं तरी आपण त्यामध्ये काय उपाय करू शकतो आणि आपलं उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढू शकतो, तर त्याची सुद्धा माहिती व्हिडिओच्या शेवटला देणारच आहे। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात रॉयल शेती। मित्रांनो, एमओपी म्हणजे काय, तर त्याचा फुल फॉर्म काय होतो, तर एमओपी म्हणजे म्युरेट ऑफ पोटॅश होतो। पीडीएम पोटॅशचा फुल फॉर्म काय होतो, तर पोटॅश डिराइव्ड फ्रॉम मॉलिसिस हा त्याचा फुल फॉर्म होत असतो। तर मग मित्रांनो, याचं एमओपी आणि त्यामध्ये पीडीएम पोटॅश याचा फरक आपल्याला आता बघायचा आहे। मित्रांनो, जो एमओपी आहे तर तो आपल्याला रशिया अशा विदेशातून जो आहे तर तो आपल्याला एमओपी येत असतो, तो रासायनिक पद्धतीमध्ये असतो। त्याचबरोबर मित्रांनो, जो पीडीएम पोटॅश आहे तर तो आपल्याला ऑर्गॅनिक बघायला मिळतो, तर तो आपल्या देशामध्येच बनवला जातो। त्यामध्ये जो पीडीएम पोटॅश आहे तर तो आपल्याला ऊसाच्या मळीपासून बनवला जातो, तर हा कारखान्यामध्ये बनवला जातो। त्यामध्ये जर मित्रांनो आपण फरक दुसरा बघितला तर त्यामध्ये जो एमओपी आहे तर तो एमओपी आपल्याला 100 किलोच्या बॅगी मागे 60% आपल्याला बघायला मिळतो। मित्रांनो, पीडीएम पोटॅश जो आहे तर तो पीडीएम पोटॅश आपल्याला त्यामध्ये 14.5% बघायला मिळतो, म्हणजे 14.5% बघायला मिळतो। म्हणजेच मित्रांनो, आपल्याला एका बॅग मध्ये आपल्याला फक्त 7.25% आपल्याला त्यामध्ये पीडीएम पोटॅश बघायला मिळतो। मित्रांनो, हा मुख्य जो आहे तर तो फरक त्यामध्ये बघायला मिळतो। त्याचबरोबर मित्रांनो, जो एमओपी आहे तर एमओपी आपल्याला दाणेदार फॉर्म मध्ये येतो, त्याचबरोबर आपल्याला मिठासारख्या फॉर्म मध्ये म्हणजे बारीक फॉर्म मध्ये येतो, त्यामध्ये पांढरा असतो, त्यामध्ये लाल फॉर्म मध्ये सुद्धा तो लाल कलर मध्ये सुद्धा तो असतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने एमओपी असतो। त्यामध्ये पीडीएम पोटॅश जे आहे तर ते दाणेदार फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतो। त्यामध्ये मित्रांनो, दुसरा फरक जर बघितला, एमओपी ची बॅग आपल्याला 1700 ते 1800 रुपयापर्यंत येते, तर त्या जागी आपल्याला पीडीएम पोटॅश जो आहे तर तो आपल्याला त्यामध्ये 600 रुपयापासून ते 900 रुपयापर्यंत त्यामध्ये विक्री करतात, तर तो आपल्याला 900 रुपयापर्यंत साधारणतः येऊन जातो। तर मित्रांनो, पीडीएम पोटॅश आणि एमओपी पोटॅश मध्ये हा फरक आपल्याला बघायला मिळतो। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला जर पीडीएम पोटॅश आणि एमओपी पोटॅश मध्ये आपण पोटॅश जो आहे तर तो कोणता वापरायचा जर विचार जर केला तर त्यामध्ये पीडीएम पोटॅश एका बॅग मागे 7.25% आपल्याला त्यामध्ये पोटॅश बघायला मिळतो, तर दुसरीकडे आपल्याला जो एमओपी आहे तर त्यामध्ये 30% आपल्याला बघायला मिळतो। म्हणजेच मित्रांनो, आपल्याला त्यामध्ये चांगल्या पद्धतीने बघायला मिळतो, म्हणजेच आपल्याला त्यामध्ये 30% बघायला मिळतो। म्हणजेच आपल्याला जो एमओपी आहे तर तो आपल्याला वापरलेला कधी चांगला आहे, माझं वैयक्तिक मत आहे। तर मित्रांनो, आपल्याला जर त्यामध्ये पीडीएम पोटॅश जर वापरायचा असेल तर मग आपल्याला त्या तुलनेमध्ये म्हणजेच जी शिफारस आहे आपल्याला, तर त्यामध्ये जो पोटॅश 30% आपल्या 50 किलोची बॅगेला येतो, तर त्यामध्ये आपल्याला 30% आपल्याला जो पीडीएम पोटॅश आहे तर तो देणे गरजेचे आहे। मग आपण एक बॅग दिली तर फक्त 7.25% मिळणार आहे। मग मित्रांनो, आपल्याला 7 चोक 28 म्हणजेच आपल्याला त्यामध्ये पीडीएम पोटॅशच्या 4 बॅगी म्हणजेच आपल्याला त्यामध्ये 4 बॅगी आपल्याला त्यामध्ये देणे गरजेचे आहे। त्यावेळेस जाऊन आपल्याला एमओपीच्या तुलनेमध्ये पोटॅश जो आहे तर तो सारखा मिळेल। त्यामध्ये मित्रांनो, आपल्याला जर एमओपी ची एका बॅगेची किंमत जर बघितली तर 1700 ते 1800 रुपये येते आणि त्यामध्ये आपल्याला पीडीएम पोटॅश 600 ते 900 रुपयात येतो। मग पीडीएम पोटॅश आपल्याला त्यामध्ये महाग जातो। त्यामुळे मित्रांनो, आपण माझं स्वतःचं मत आहे की आपण त्यामध्ये एमओपी जो आहे तर तो आपण त्यामध्ये वापर करावा, जेणेकरून आपलं नुकसान जे आहे तर ते टाळणार आहे। तर मित्रांनो, पीडीएम पोटॅश आणि एमओपी पोटॅश अशीच जी फरक आहे किंवा त्याची माहिती आहे तर ती अशा पद्धतीने होती। मित्रांनो, मग आपल्याला पीडीएम पोटॅश आणि एमओपी पोटॅश जरी नाही वापरला तरी आपण उत्पन्न वाढू शकतो। मग ते उत्पन्न कसं वाढायचं, तर मग मित्रांनो, उत्पन्न वाढासाठी आपल्याला त्यामध्ये बॅक्टेरिया आहे। तर मित्रांनो, जे कोणते खत आपण टाकले, जे अन्नद्रव्य आहे तर ते मिळून देण्यासाठी पिकाला मित्रांनो बॅक्टेरियाच काम करतात। त्यामध्ये नत्राला, स्फुरदाला, पालशाला देणारे जे आहे तर ते बॅक्टेरिया असतात। मग त्यामध्ये पोटॅशला मिळून देणारा जो बॅक्टेरिया आहे तर तो पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया जो आहे तर तो आपण त्याचा वापर करू शकतो। तर मित्रांनो, पोटॅशियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया जो आहे तर तो आपल्याला वापरायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये पोटॅश जो आपल्या जमिनीमध्ये फिक्स झालेला आहे तर त्याचा वापर आपल्याला त्यामध्ये होणार आहे आणि पोटॅश जो आहे तर तो त्याची बचत आपल्याला त्यामध्ये होणार आहे। तर मित्रांनो, अशी होती माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।